Hello students, in our last lecture we have studied a point searching method. सर्चिंग हा पॉईंट आपण मागच्या लेक्चरला बघितलेला. सर्चिंगमध्ये दोन टाईपचे सर्चिंग म्हणजे काय तर आपल्याला काही एलिमेंट्स दिले जातात किंवा काही नंबर्स दिले जातात. फॉर एक्झाम्पल 11, 22, 33, 44 असे काही नंबर्स असतात. तर हे जे नंबर्स आहेत तो एक ठराविक एलिमेंट किंवा ठराविक नंबर आपल्याला जो पाहिजे तो नंबर आपण घेऊ शकतो आणि तो ह्या लिस्टमध्ये कितव्या पोझिशनला प्रेझेंट आहे हे सांगायचं. सर्चिंग म्हणजे काय तर फाइंड आउट द पोझिशन ऑफ दी गिवन एलिमेंट. तो जो आपण गिवन एलिमेंट म्हणजे कोणता एलिमेंट आपल्याला सर्च करायचा आहे तो ह्या लिस्टमध्ये कितव्या पोझिशनला प्रेझेंट आहे हे सर्च करायचं, त्याला म्हणायचं सर्चिंग मेथड. मग हे आपण फॉर एक्झाम्पल 33 हा नंबर किंवा हा एलिमेंट मी सर्च करते तर ह्या लिस्टमध्ये तो कितव्या नंबरला प्रेझेंट आहे 1, 2 आणि 3 म्हणजे कितव्या पोझिशनला प्रेझेंट आहे तो 3rd पोझिशनला प्रेझेंट आहे. हे आपल्याला हे म्हणजे आहे सर्चिंग. मग आता ह्या सर्चिंगच्या दोन टेक्निक्स आहेत, एक म्हणजे बायनरी सर्च आणि दुसरी म्हणजे लिनियर सर्च. मग आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये लिनियर सर्च ही टेक्निक बघितलेली आहे. लिनियर सर्च म्हणजे काय 1 बाय 1 एलिमेंट 1 बाय 1 सर्च केलं जातं की आपण जो एलिमेंट सर्च करणार आहे तो 1 बाय 1 त्याची पोझिशन चेक केली जाते, प्रत्येक एलिमेंटशी तो कम्पेअर केला जातो आणि मग तो जिथं सापडेल ती पोझिशन फाइंड आउट केली जाते. नेक्स्ट मेथड आहे बायनरी सर्च. लिनियर म्हणजे काय तर 1 बाय 1 त्याला म्हणायचं लिनियर, 1 वेनी जातं. तसं बायनरी सर्चमध्ये पूर्ण तुम्हाला जो काही लिस्ट दिली जाते त्याची मिडल पोझिशन काढली जाते. बाय म्हणजे 2 भाग केले जातात, त्याची मिडल पोझिशन काढली जाते. मग आता इथं त्याचा अल्गोरिदम आहे. जसा लिनियर सर्चचा अल्गोरिदम होता तसाच बायनरी सर्चचा पण अल्गोरिदम आहे. तुम्हाला हे जे अल्गोरिदम्स आपण बघणार आहे त्यामधला एक तरी अल्गोरिदम विचारला जातो विथ एक्झाम्पल. मग इथं मी अल्गोरिदम लिहिलेला आहे किंवा तुमच्या बुकमध्ये सुद्धा सेकंड चॅप्टरमध्ये अल्गोरिदम्स आहेत. ते सगळे अल्गोरिदम्स पाठ करायचे कारण की त्यामधला एक तरी अल्गोरिदम तुम्हाला विचारला जातो विथ एक्झाम्पल. मग हा आहे आपला बायनरी सर्चचा अल्गोरिदम. काय आहे बघा, बिगिनिंग म्हणजे लोअर LB म्हणजे लोअर बाउंड, एंड म्हणजे अप्पर बाउंड, एंड मिडल MID म्हणजे मिडल पोझिशन कशी इनिशिएट केली INT म्हणजे इनिशिएट, बिगिनिंग प्लस एंड डिवाइड बाय 2 अशी मिडलची पोझिशन काढली जाते. नंतर रिपीट करायच्या स्टेप्स 3 and 4 म्हणजे ही आणि ही, जोपर्यंत आपल्याला एलिमेंट तो सापडत नाही तोपर्यंत ह्या दोन्ही स्टेप्स रिपीट केल्या जातात. इथं लिहिलं डेटा जी काही तुमची मिडलची पोझिशन आहे तो जो आपल्याला आयटम दिलेला आहे, आयटम म्हणजे तो ठराविक एलिमेंट आपण जो सर्च करणार आहे तो सापडत नाही तोपर्यंत परत ही कंडिशन, जर कंडिशन ट्रू असेल तर परत एंड काढला जातो, जर कंडिशन फॉल्स असेल तर परत बिगिनिंग काढली जाते. एंड आणि बिगिनिंग काढल्यानंतर परत ही स्टेप्स परत मिडल काढायचा आणि परत तो एलिमेंट फाइंड आउट करायचा, ती लोकेशन. आता आपण ह्या अल्गोरिदम आहे त्याच्यावरून हे एक्झाम्पल बघूया. बघा, ह्या गिवन डेटा विथ 5 सॉर्टेड एलिमेंट्स आपण काय करतोय 5 सॉर्टेड एलिमेंट्स घेतोय. फॉर एक्झाम्पल 5 सॉर्टेड एलिमेंट्स म्हणजे हे 5 नंबर्स घेतलेत मी, 1, 2, 3, 4, 5 हे 5 एलिमेंट्स घेतलेले आहे. तर आपण काय करतो हे जे आहे त्याला ॲरे म्हणतो. मग ह्या ॲरेला एक ठराविक नाव दिलेलं आहे, गिवन ॲरे डेटा हे व्हेरिएबलचं नाव आहे म्हणजे त्याला आपण ॲरेचं नेम म्हणतो. आपण काय करतो 5 व्हेरिएबल वेगवेगळे डिक्लेअर करण्यापेक्षा आपण काय करतो एकच व्हेरिएबल घेतो आणि त्याच्यामध्ये आपले काय करतो 5 कोणतं तुम्हाला किती नंबर स्टोअर करायचे 5, 10, 15 त्याचा फक्त नंबर लिहायचा. मग डेटा हे व्हेरिएबलचं नाव आणि 5 हा त्याचा नंबर आहे किंवा इंडेक्स नंबर म्हणतो आपण. मग हे 5 व्हेरिएबल्स डेटा ह्या व्हेरिएबलमध्ये 5 नंबर्स किंवा काही
ते डेटा ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केले जातात. मग कसे स्टोअर केले जातात तर डेटा 1 2 3 असे इंडेक्स नंबरप्रमाणे स्टोअर केले जातात. ठीक आहे. मग तसंच इथं आहे डेटा हा 1, डेटा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. ठीक आहे. 1 2 3 4 आणि 5 असे आपले 5 सॉर्टेड एलिमेंट्स आहेत. मग बिगिनिंग आणि एंड, त्यालाच बिगिनिंग आणि एंड म्हणजे हे बिगिनिंग सुरुवात आणि एंड म्हणजे हा शेवट. मग बिगिनिंग आणि एंडलाच काय म्हणतो आपण, LB म्हणजे लोअर बाउंड आणि UB म्हणजे अप्पर बाउंड. मग आपला हा जो 1 आहे पहिला एलिमेंट तो झाला आपला लोअर बाउंड, सॉरी हा झाला आपला अप्पर बाउंड, हा झाला आपला लोअर बाउंड. बिगिनिंग म्हणजे काय आहे आपली लोअर बाउंड LB आहे. मग बिगिनिंग ही सुरुवात आहे आपल्या ॲरे लिस्टची आणि हा शेवट आहे म्हणजे ही बिगिनिंग हा एंड. बिगिनिंगलाच म्हटलं जातं लोअर बाउंड आणि एंडलाच म्हटलं जातं अप्पर बाउंड. ठीक आहे. म्हणजे हा लोअर आणि हा अप्पर. ठीक आहे. नेक्स्ट काय करायचं आहे आता, स्टेप फर्स्ट हीच आपली स्टेप फर्स्ट आहे जिथं बिगिनिंग आणि एंड काय केला जातो, इनिशियलाइज करायचं. मग इनिशियली बिगिनिंग BEG बिगिनिंग किती आहे आपली, लोअर बाउंड म्हणजे बिगिनिंग आपली किती आहे 1 आणि तसाच एंड किती आहे आपला, एंड आहे अप्पर बाउंड एंड म्हणजे 5. ठीक आहे. इनिशियली बिगिनिंग म्हणजे हे सुरुवात किती आहे 1 2 3 4 5 आणि एंड किती आहे आपला 5 आहे. सुरुवात 1 आहे. लोअर बाउंड अप्पर बाउंड म्हणजे बिगिनिंग किती झाली 1 आणि लोअर बाउंड म्हणजे अप्पर बाउंड म्हणजेच एंड किती आहे आपला 5 आहे. हे बिगिनिंग हा एंड 1 and 5. ठीक आहे. मग त्याच्यानंतर बिगिनिंग आणि एंड म्हणजे लोअर बाउंड अप्पर बाउंड फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, मिडलची पोझिशन काढायची आहे. मग मिडलची पोझिशन कशी काढायची बघा, मिडल इज इक्वल टू फॉर्म्युला दिला आहे मिडलची पोझिशन काढण्यासाठी, इनिशिएट बिगिनिंग प्लस एंड डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला आहे. मग इथं फॉर्म्युला लिहायचा, काय फॉर्म्युला आहे, बिगिनिंग प्लस एंड डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला आहे आपला मिडलची पोझिशन काढण्यासाठी. मग आपली बिगिनिंग किती आहे 1. ठीक आहे. आणि एंड किती आहे आपला 5 डिवाइड बाय 2, 5 प्लस 1 6 डिवाइड बाय 2 आन्सर किती येणार आहे 3. म्हणजे आपली मिडल किती आलाय 3. म्हणजे मिडलची पोझिशन कशी आली बघा, मिडलची पोझिशन किती आली आपली 3. म्हणून त्यामध्ये आता शोधायचं आपण एलिमेंट आपला आहे का इथं. म्हणून इथं लिहिले बघा डेटा मिडल किती आहे, मिडलची पोझिशन आपली 3. हां, एक सांगायचं राहिलं की बिगिनिंग आणि एंड पण आपण कोणता एलिमेंट सर्च करतोय हे सांगायचं राहिलं. मग इथं लिहायचं ते, इथं लोअर लिहा, इथं अप्पर लिहा. ठीक आहे. सपोज तो आयटम किंवा एलिमेंट, इथं आता त्याला नाव काय दिलेलं आहे, आयटम नाव दिलेलं आहे. मग आयटम किंवा एलिमेंट, सपोज आयटम 33 टू बी सर्चड. आपण काय करतोय 33 हा आयटम किंवा 33 हा एलिमेंट ह्या रोमध्ये किंवा ह्या लिस्टमध्ये कितव्या पोझिशनला प्रेझेंट आहे ते काढतो किंवा ते फाइंड आउट करायचं आहे आपल्याला की 33 हा एलिमेंट किंवा आयटम कितव्या पोझिशनला ह्या लिस्टमध्ये प्रेझेंट आहे हे काढायचं आहे आपल्याला. मग त्यासाठी आपण बायनरी सर्च ह्या टेक्निकचा यूज करतोय. मग बायनरी सर्चमध्ये पहिल्यांदा आपण काय केलं की स्टेप फर्स्ट काय आहे आपली की बिगिनिंग आणि एंड फाइंड आउट करा. बिगिनिंग आणि एंड म्हणजेच काय, लोअर बाउंड अँड अप्पर बाउंड. मग ह्या लिस्टमधला लोअर बाउंड किती आहे 1 आहे आणि अप्पर बाउंड 5 आहे. म्हणजे बिगिनिंग 1 आणि एंड किती आहे 5 आहे. म्हणून बिगिनिंग 1 एंड 5.
नंतर काय करायचं आहे आपल्याला, मिडलची पोझिशन काढायची आहे. मग मिडलची पोझिशन कशी काढायची, तर त्यांनी फॉर्म्युला दिला आहे बिगिनिंग प्लस एंड डिवाइड बाय 2. ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला मिडलची पोझिशन काढायची आहे. मग बिगिनिंग आपली किती आहे 1 आणि एंड किती आहे 5. मग 1 + 5 डिवाइड बाय 2 किती आलं 6 डिवाइड बाय 2 म्हणजे ॲन्सर आलं 3. म्हणजे आपली मिडलची पोझिशन मिड मिड किती आला 3 आला. म्हणजे मिडल 3 डेटा ह्या व्हेरिएबल किंवा ह्या ॲरेमध्ये मिडल किती आपला 3. मग ह्या 1 2 3 नंबरला किती 3 ह्या पोझिशनला कोणता एलिमेंट आहे किंवा कोणता आयटम आहे, तर 30 हा आयटम आहे. पण आपण सर्च कोणता करतोय 33 सर्च करतोय, पण आपली मिडलची पोझिशन किती आली 30 आहे. मग हे दोन मॅच होतंय का, नाही. आपण शोधतोय 33 पण आपली मिडलची पोझिशन आले 30 म्हणजे 3 ह्या मिडलची पोझिशनला. मग 1 2 3 ह्या पोझिशनला कोणता 3ला हे प्रेझेंट 30 हा एलिमेंट आहे किंवा 30 हा आयटम आहे. पण आपण आयटम कोणता शोधतोय 33 शोधतोय. त्यामुळे हे दोन्ही काय मॅच होत नाहीत. मग आता ही स्टेप आपल्याला एलिमेंट अजून सापडलेला नाही आपलं 33. ठीक आहे. मग परत स्टेप 2 करायची. नेक्स्ट स्टेप काय आहे की रिपीट करायचे 3 and 4 स्टेप्स. म्हणजे ह्या 2 स्टेप्स रिपीट करायच्या. पण कधी, जेव्हा आपल्याला एलिमेंट म्हणजे मिड पोझिशन आणि नॉट इक्वल टू आयटम, जसे आपली मिडलची पोझिशन 30 आले एलिमेंट आणि आपला आयटम किती आहे 33. मग हा काय आहे नॉट इक्वल टूच आहे. मग ते जर नसेल तर परत 3 and 4 रिपीट करायचं. म्हणून नेक्स्ट स्टेप आहे आपली 3 मध्ये काय दिले परत इफ आयटम लेस दॅन डेटा मिडल. काय लिहिले बघा, आयटम लेस दॅन डेटा आणि मिडलची पोझिशन. आपण आयटम किती सर्च करतोय आपला 33 हा आयटम सर्च करतोय आणि लेस दॅन आपला मिडलची पोझिशन किती आले 30 आले. मिडलची पोझिशन किती आले 30 आले. मग जर ही कंडिशन ट्रू असेल तर परत काय काढायचं आहे एंड काढायचं आहे. त्याचा परत फॉर्म्युला दिला आहे मिड -1. आणि जर ही कंडिशन ट्रू असेल तर एंड काढायचा आणि जर ही कंडिशन फॉल्स असेल तर काय काढायचे बिगिनिंग काढायचे. BG = मिड +1. जसं की इफमध्ये कंडिशन ट्रू असेल तर हे काढायचे फाइंड आउट करायचे आणि एल्स म्हणजे जर कंडिशन फॉल्स असेल तर खालची बिगिनिंग काढायची आहे. मग आता बघायचं आपण आयटम सर्च करतोय 33 आणि आपली मिडलचा आयटम किती आलाय 30 आलाय. मग हे 33 लेस दॅन 30 कंडिशन ट्रू आहे का नाही, कारण की 33 मोठा आहे 30 पेक्षा, म्हणून ही कंडिशन फॉल्स आहे. जर कंडिशन फॉल्स असेल तर एल्स पार्टमधला सेट काय काढायचा बिगिनिंग हा फॉर्म्युला यूज करायचा. काय फॉर्म्युला आहे बिगिनिंग = मिड +1. बिगिनिंग = मिड +1. आणि जर ही कंडिशन ट्रू असते म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं मिडलची पोझिशन समजा 40 आली असते आणि ही कंडिशन मग काय होणार ट्रू, कारण की 33 लहान आहे 40 पेक्षा. मग ही कंडिशन ट्रू आली असती. मग तेव्हा काय काढायचं तर सेट एंड = मिड -1 हे काढलं असतं आपण. म्हणजे जर ट्रू असती तर एंड काढला असता आणि फॉल्स आहे तर बिगिनिंग काढायची. आता आपली कंडिशन काय आहे फॉल्स आहे म्हणून आपण खालचा एल्स पार्टमधलं बिगिनिंग काढतोय. परत बिगिनिंग काढायची, परत फॉर्म्युला यूज करायचा मिड +1. मग मिडलची पोझिशन आपली आत्ताची ही आलेली बघायची किती आहे मिडलची पोझिशन आत्ताच्या अगोदरच्या स्टेपमध्ये आलेली 3 + 1 किती आला ॲन्सर 4. म्हणजे बिगिनिंग परत न्यू बिगिनिंग किती आली आपली 4 आली. ठीक आहे. नेक्स्ट इथं काय आली आपली बिगिनिंग परत काय आली कसं काढलं मिड +1. मग मिड किती आहे आपला मिडल किती आलेला अगोदरच्या स्टेपला 3 आलेला. मग 3 + 1 किती आलं ॲन्सर 4. म्हणजे बिगिनिंग नवीन काय आली आपली 4 आली.
आता 4 बिगिनिंग आल्यानंतर परत स्टेप 4 करायचे आहे. स्टेप 4 काय आहे बघा, की परत सेट मिड इज इक्वल टू परत मिडलची पोझिशन काढायची आहे. मग परत फॉर्म्युला लिहायचा, मिड इज इक्वल टू बिगिनिंग प्लस एंड डिवाइड बाय 2. परत स्टेप 4 मध्ये सेट परत मिडलची पोझिशन काढायची आहे आपल्याला. कशी काढायची, बिगिनिंग प्लस एंड डिवाइड बाय 2. पण आता पहिल्या स्टेपमध्ये बिगिनिंग आपण काय घेतलेली, 1 घेतलेली आणि एंड काय घेतलेला, 5 घेतलेला. पण आता ह्या मिडलची पोझिशन काढताना ही तर बिगिनिंग आपण परत नवीन काढलेली आहे, ती किती आहे, 4 आहे. म्हणून ही बिगिनिंग घ्यायची, 1 घ्यायचं नाही. परत बिगिनिंग मिड प्लस 1 फॉर्म्युल्याने जी बिगिनिंग काढलेली आहे ती घ्यायची 4 प्लस एंड आपला जो आहे तो किती आहे, एंड 5 आहे. म्हणजे अप्पर बाउंड 5 आहे, तो आहे तसाच ठेवायचा, डिवाइड बाय 2. आन्सर बघा किती येते, 5 प्लस 4, 5 आणि 4 9, 9 डिवाइड बाय 2. मग 9 डिवाइड बाय 2 आन्सर किती येणार आहे आपलं, 4. कारण की ज्या वेळेला आपण दोन्ही पण इंटिजर नंबर्स वापरतो त्यावेळेला काय होतं, दोन्ही पण इंटिजर नंबर असतील तर ॲन्सर पण नेहमी इंटिजरच येतं. पॉईंटच्या पुढचे नंबर समथिंग इथं 0.2 0.4 काही असेल ते घेतलं जात नाही. नेहमी दोन्ही पण इंटिजर नंबर असतील तर त्यांचं ॲन्सर पण नेहमी इंटिजरच येतं. मग 9 डिवाइड बाय 2 आपलं पॉईंटच्या पुढचे नंबर घ्यायचे नाहीत, किती येणार आहे ॲन्सर, 4 येणार आहे. मग परत आपण काय लिहितो, ही काढला मिडलची पोझिशन, मिडल किती आहे आपला 4 इज इक्वल टू डेटा 4, डेटा मिडल म्हणजे मिडलची पोझिशन किती आली 4. डेटा ह्या आपल्या ॲरेमध्ये मिडलच्या पोझिशन 4th नंबरला 1 2 3 4th नंबरला किती इलेमेंट आहे, 33 इलेमेंट आहे किंवा 33 आयटम आहे 4th नंबरला. 4th आपली मिडल पोझिशन आली. मग हे आपल्याला बघायचं, परत चेक करायचं की डेटा जो आपल्याला मिडल आहे इज इक्वल टू आयटम आहे का, तर आपला डेटा मिडल किती आहे 33 आणि आपण इज इक्वल टू आपला आयटम किती सर्च करतोय, मग असे बघितलं आपण 33 इलेमेंट किंवा 33 आयटम सर्च करतोय, आहे का इक्वल टू आहे. जर असेल तर इथं लिहिले सेट लोकेशन, जी काही तुमची मिडलची लोकेशन आहे ती लोकेशन झाली तुमच्या आयटमची किंवा इलेमेंटची लोकेशन. आणि जर एल्स जर नसेल तर परत लोकेशन नल. मग काय होणार आहे, परत रिपीट सगळ्या स्टेप कराव्या लागणार आहे. पण आपल्याला इथं इलेमेंट फाउंड झाला आहे म्हणून काय लिहायचं, फाउंड, शेवटी काय लिहायचं, फाउंड आयटम इन लोकेशन 4, इन लोकेशन 4. किती लोकेशनला फाउंड आयटम इन लोकेशन 4, 33. हा जो आपण आयटम किंवा इलेमेंट सर्च करत होतो तो मिडलची पोझिशन काढली आपण 4, त्या 4th नंबरला हा किंवा 4th लोकेशनला आपल्याला सापडलेला आहे. हा आहे आपला बायनरी सर्च टेक्निक, ज्यामध्ये एक लिस्ट ऑफ इलेमेंट्स दिले जातात आणि ते कितीव्या पोझिशनला तो ठराविक इलेमेंट जो आपल्याला सर्च करायचा आहे तो प्रेझेंट आहे, हे कितव्या लोकेशनला प्रेझेंट आहे हे सांगायचं काम हे बायनरी सर्च टेक्निकमध्ये केलं जातं. तशाच सर्चिंगच्या 2 टेक्निक होत्या, बायनरी सर्च आणि लिनियर सर्च. लिनियर सर्च आपण बघितलेलं आहे, जिथं 1 by 1 सर्च केले जातात आणि बायनरी सर्चमध्ये मिडलची पोझिशन काढून सर्च केले जातात. हा त्याचा अल्गोरिदम आहे आणि एक्झाम्पल आहे. तुम्हाला अल्गोरिदम विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करायला विचारतात. मग एक्झाम्पल जे इथं घेतलेलं आहे ते एक्झाम्पल लिहायचं आणि हा अल्गोरिदम पाठ करायचा. ठीक आहे, थँक्यू.